जालन्यात तलवारी लोखंडी रॉडचा रक्तरंजित संघर्ष, 18 वर्षीय युवकाचा मृत्यू, 2 महिला जखमी। वाल्मिक नगरातील लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचं हिंसक रूप, पोटात खंजिराचे वार, एक संशयित ताब्यात तर इतर आरोपींचा शोध सुरू। परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त। जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात रविवारी 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत अहमद रियाज सय्यद वय वर्ष 18 या युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्राथमिक माहितीनुसार लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले। समोरच्या गटानं जुना जालना परिसरातील काही जणांना बोलावून घेतल्याचा आरोप असून त्यानंतर लोखंडी रॉड, तलवारी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात अहमद रियाज सय्यद याच्या पोटात खंजिरानं 2 वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। गंभीर रक्तस्राव झाल्यानं त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला। या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच वाल्मिक नगर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेनं जालना शहरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून झालेल्या वादानं हिंसक वळण घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। आपल्याकडे काही पेशंट्स आले होते, त्यापैकी एक मयत अवस्थेत आला होता, काय सांगता? आज दुपारी 2 वाजता मयत इसम नामे सय्यद अहमद सय्यद रजाक वय वर्ष 18 राहणार वाल्मिक नगर तो आपल्याकडे आला। घेऊन आल्यावर मी तपासले असता तो मृत अवस्थेत होता। मग त्याला मृत घोषित केलं, नातेवाईकांना सांगितलं आणि बॉडी पीएम साठी पोलिसांना कळवले आणि बॉडी शिफ्ट केली मॉर्चरीमध्ये। मयताच्या शरीरावर काय वार होते? मयताच्या शरीरावर डाव्या बाजूला एक खोल वार होता, छातीपर्यंत जात होता तो। कशाने केले असेल? ते मे बी मोठा चाकू असेल किंवा मग तलवार असू शकते, ते माहित नाही। यात जखमी किती आहेत? जखमी त्याच्या आधी दिव्य वाजता 2 जखमी आले, 2 महिला आले जखमी। नेमकी घटना काय घडली? ते काही मारामारीची घटना होती एवढंच त्यांनी सांगितलं, दुसरं काही सविस्तर काही सांगितलं। जखमीची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहे ते प्रकृती चांगली आहे, त्यांची सिरियस कोणी नाही त्यांची। डॉक्टर आशिष देवळे। आणि मयताचं नाव काय? मयताचं नाव सय्यद अहमद सय्यद रियाज।